पावसाळा आला की मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे पडतात। गेल्या काही वर्षांपासून मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन दिलं जात आहे, पण ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही। आणि हे पूर्ण न झालेलं आश्वासन खड्डेमुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा 100 कोटीचा खर्च करवणार आहे। या निमित्तानं मुंबईला खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन अद्यापही कागदावरच आहे हे सिद्ध होत आहे। गेल्या 2 वर्षांपासून रस्ते कॉन्क्रिटीकरण आणि त्याचं कंत्राटीकरण हे अपूर्ण आहे। मुंबई शहरामध्ये रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण झाल्यामुळे 2021-22 साली जर आपण आकडा पाहिला तर तो आकडा त्यावेळेला 200 कोटींच्या पुढे होता। आता हा आकडा कमी होत होत 50% प्रत्येक वर्षी तो आता कमी होत 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 या वर्षी हा आकडा आता तुम्ही जसं म्हणताय तसं 100 कोटी असेल। आणि मला खात्री आहे की कदाचित ज्या वेळेला पुढच्या वर्षी 2027च्या मे मध्ये हा जेव्हा फेज 2 चा विषय पूर्ण झालेला असेल त्यावेळेला हा आकडा जवळपास फक्त 40 ते 50 कोटीपर्यंत उरेल, कारण त्यावेळी शहरातले पूर्णतः जवळपास 70% रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले असतात। गेली 30 वर्ष ज्यांनी या सत्तेत हा जो सहभाग केला आणि खड्ड्यांसाठी 250 कोटी आणणारे आज 100 कोटी आल्यावरती हा जो आरोप करतायत हा म्हणजे कुठेतरी आपण नावात बसायचं आणि आपणच खड्डा करायचा असा एक म्हण आहे। तर आज हा 100 कोटीचा जो काही प्रस्ताव होता तो नाहीतरी आम्ही नामंजूर केलाय आणि जो काही विरोधकाने किंवा कोणी जे काही आरोप केले आहेत हे पूर्ण चुकीचे आहेत आणि याच्यात आम्ही कुठेच खटपाणी घालणार नाही, कारण आमचं क्लिअर मॅन्डेट आहे की कॉन्क्रिटायझेशन ऑफ रोड आणि जे 32 वर्ष टिकतील त्याचवरती आम्ही सविस्तर ठाम आहोत।